नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय एम प्रोफेसर प्रभाकर एस भैसारे, हेड ऑफ डिपार्टमेंट हिस्ट्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, सुरतोली लोहारा. तर विद्यार्थी मित्रांनो, बी ए थर्ड इयर म्हणजेच 5th सेमिस्टर आपण जो प्रकरण अभ्यासत होतो तो प्रकरण म्हणजे चीन जपान युद्ध. चीन जपान युद्धाची आपण थोडीशी पार्श्वभूमी पाहिलेली होती. जपान आणि चीनचे संबंध पाहिलेले होते ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आज आपण चीन जपान युद्धाची कारणे बघूयात आणि चीन जपान युद्ध कसं घडलं, काय कारणे होती, तात्कालिक कारण काय होतं, ह्याविषयीची माहिती बघून याचा अभ्यास करूयात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, चीन जपान युद्धाचं पहिलं कारण आहे की कोरियाबाबत जपानला चीनकडून फारशी चिंता नव्हती. कारण चीन दुर्बल होता हे जपानला ठाऊक होतं. त्याच्यामुळे चीन कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप कोरियामध्ये करू शकणार नाही असं जपानला वाटत होतं. त्यामुळे चीनपासून तो बिनधास्त होता, निर्धास्त होता. परंतु जपानच्या अस्वस्थतेचं जे कारण होतं ते कारण म्हणजे कोरियामध्ये रशियाचा प्रभाव वाढत होता आणि ही जपानच्या दृष्टीने खूप चिंतेची बाब होती. तर रशियाने कोरियाला हळूहळू लष्करी मदतसुद्धा देणे सुरू केलेले होते आणि ह्या बाबीमुळेच जपानला खूप चिंता लागून राहिलेली होती आणि रशिया कोरियामध्ये जो काही हस्तक्षेप करीत होता किंवा कोरियाला मदत करीत होता त्याला अटकाव किंवा विरोध चीन करत नव्हता. चीनची मूकसंमती होती आणि हीच गोष्ट जपानला खूप अस्वस्थ करणारी वाटत होती. म्हणजे चीन आता त्या रशियाला का बरं विरोध करीत नव्हता किंवा अटकाव करीत नव्हता, याचं कारण असं होतं की कोरियामध्ये रशिया बलसंपन्न झाला तर जपानच्या साम्राज्यवादाला अटकाव होईल असा चीनचा अंदाज होता किंवा चीनची इच्छा होती आणि त्यामुळेच तो रशियाच्या हस्तक्षेपाला विरोध करीत नव्हता. परंतु जपानचा जर हस्तक्षेप कोरियामध्ये झाला तर जपान बलसंपन्न होईल आणि हा लहानसा जपान आमच्या चीनवर भारी पडेल किंवा माझ्यावर भारी पडेल असं चीनला वाटत होतं. म्हणून जपानच्या विरोधामध्ये चीन होता आणि ह्याच बाबीमधून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे कोरिया म्हणजे जपानच्या हृदयावर रोखलेला खंजीर होता असं आपण म्हणू शकतो. आणि ह्याच बाबीमुळे जपान व चीन यांच्यातील संबंध ताणण्यास सुरुवात झाली. हा पहिला कारण आहे. दुसरा कारण आहे, जपानमध्ये युद्ध जर निर्माण करण्यामागे जो जपानचा प्रधानमंत्री होता त्याचा सुद्धा हात होता. याचं कारण असं की जपानमध्ये तत्कालीन जो प्रधानमंत्री होता त्या प्रधानमंत्र्याच्या विरोधामध्ये अंतर्गत बंडाळी निर्माण होत होती आणि ही जी अंतर्गत बंडाळी म्हणा किंवा अंतर्गत विरोध म्हणा हा दुसरीकडे वळविणे अत्यंत आवश्यक आहे असं तिथल्या प्रधानमंत्र्याला वाटत होते. त्याच्यामुळे कोरियाचा हा आंतरराष्ट्रीय मुद्दा एक प्रश्नाचे निमित्त करून चीनच्या विरोधामध्ये जपानी लोकांच्या भावना भडकविणे आवश्यक आहे असं वाटले आणि त्यांनी त्या भडकवल्यासुद्धा. हा एक कारण आहे चीन जपान युद्धाचा. अशा प्रकारची परिस्थिती आजही आपल्या देशामध्ये बघायला मिळते. जर शासनाचे अपयश म्हणजे शासन स्वतःचे अपयश झाकण्यासाठी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळविलं जाते. जसं उदाहरणार्थ आपल्या देशातील काही अंतर्गत ज्या बाबी असतील, नक्षलवाद असेल किंवा सीमा प्रश्न ज्वलंत करणे आणि त्या माध्यमातून स्वतःचं राजकारण निर्माण करणे किंवा आपलं राजकारण साधून घेणे आजही राज्यकर्ते करतात. अगदी तशाच प्रकारे जपानच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा केलेलं आपल्याला आढळते. तिसरा कारण आहे चीन जपान युद्धाचं. तो कारण म्हणजे जपानी जनतेचे मुख्य धान्य जे होते ते तांदूळ होते. कोणते होते? तांदूळ. आणि ह्या सुमारास काय झालेलं होतं
की कमी उत्पन्नामुळे जपानला तांदळाची मोठी समस्या भेडसावू लागलेली होती. आणि मात्र लगत जो कोरिया होता, कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पन्न झालेले होते. त्याच्यामुळे आपल्या जनतेची जी भूक आहे, भूक जर भागवायची असेल किंवा जनतेला खुश करायचं असेल तर कोरियावर वर्चस्व प्रस्थापित करणे जपानला आवश्यक आहे, जेणेकरून अंतर्गत बंडाळीसुद्धा संपेल, तांदळाचं जे उत्पादन कोरियामध्ये होतं त्याच्यावर आपला अधिकार पण प्रस्थापित होईल आणि आपलं राजकारणसुद्धा चांगलं राहील आणि लोकांची सुद्धा हित साधलं जाईल, असं जपानचं म्हणणं होतं किंवा जपानची भूमिका होती. आणि हा एक कारण आहे की कोरियावर वर्चस्व प्रस्थापित करून तेथील धान्य हस्तगत करणे आणि ह्याच्यामुळे सुद्धा चीन जपान युद्धाला खतपाणी मिळाले. त्यानंतर आहे अधिक वेळ घालविणे. कशाच्या बाबतीत? कोरियावर नियंत्रण मिळवण्याच्या बाबतीत आपल्याला जड जाईल अशी खात्री वाटत होती, कारण अनेक पाश्चात्य जे राष्ट्र आहेत ते पाश्चात्य राष्ट्रांनी कोरियामध्ये आपले आर्थिक हितसंबंध असावेत अशी लालसा उत्पन्न होऊ लागलेली होती आणि परिणामी लवकरात लवकर ह्या कोरियाचा ताबा घेणे जपानच्या दृष्टीने गरजेचे होते. म्हणूनच जपानने काही कारण शोधून कोरियाच्या माध्यमातून चीनवरती आक्रमण केलेलं होतं आणि अशा प्रकारे हे 3-4 कारणं आहेत की जेणेकरून चीन जपान युद्ध घडून आले 1894 ते 95 ह्या काळामध्ये. त्यानंतर बघू चीन जपान युद्ध ॲक्च्युली कसं झालं किंवा आपण त्याला म्हणू शकतो तात्कालिक कारण काय होतं. तर बघा तात्कालिक कारण काय होतं की कोरियामध्ये आता सांगितलेल्याप्रमाणे दिवसेंदिवस परकीय प्रभाव किंवा परकीय हस्तक्षेप वाढत होता कोरियामध्ये आणि हा प्रभाव वाढू नये असं एक गट कोरियामध्ये होता. तो गट म्हणजे टोंगहाक. तिथले जे लोक होते कोरियामधील यांना हा परकीय लोकांचा प्रभाव किंवा हस्तक्षेप आवडला नाही आणि कोरियातील ह्या लोकांवर जो तत्त्वज्ञान होता तो तत्त्वज्ञान म्हणजे बौद्ध, कन्फ्युशियस आणि ताओ हे तत्त्वज्ञानीय ज्ञानाचा पगडा त्यांच्यावर होता आणि त्याच्यामुळे परकीय गुलामी न स्वीकारता त्याच्या विरोधामध्ये, त्याच्या प्रभावाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला आणि हे कृत्य टोंगहाक लोकांचे कृत्य मात्र कोरियातील सरकारला किंवा कोरियन सरकारला आवडलं नाही आणि परिणामी हा टोंगहाक लोकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने काय केलं, टोंगहाकवर बंदी घातली, त्याच्या संघटनेवर बंदी घातली आणि ह्याची परिणिती अशी झाली की सरकारच्या विरोधामध्ये बंड पुकारण्यात आलं. कुणी पुकारलं? टोंगहाक ह्या लोकांनी किंवा संघटनांनी. आणि हा संघटन किंवा बंड मोडून काढण्यासाठी कोरियन सरकारने नंतर मदत मागितली. कुणाला? चीनला. कारण कोरियन सरकार तो बंड मोडून काढू शकत नाही असं त्याला वाटत होतं, त्याच्यामुळे चीनला मदत मागितली आणि चीनने काय केलं, कोणत्याच प्रकारची संधी न घालविता किंवा न दडविता चीनचे सैन्य कोरियामध्ये पाठविले आणि अशा प्रकारची वार्ता म्हणजे चीनचे सैन्य कोरियामध्ये आले ही वार्ता करतात जपानने सुद्धा आपले सैन्य कोरियाला मध्ये पाठविले. वास्तविक पाहता कोरियाने जपानची मदत घेतलेली नव्हती, चीनची मदत घेतलेली होती. परंतु गोष्ट अशी झाली की चीन आणि जपानचे सैन्य येण्याच्या पूर्वीच कोरियाने किंवा कोरियन सरकारने जे बंड चालवलेले होते टोंगहाक लोकांनी ते बंड मोडून काढले चीन आणि जपानचे सैन्य येण्याच्या अगोदरच. त्याच्यामुळे नंतर कोरियन सरकारने अशी विनंती केली की मी बंड मोडून काढलेला आहे, तुमचं आता सध्या काही काम नाही, तर असं करा तुम्ही दोन्ही राष्ट्रांनी आपापले सैन्य मागे घ्या, अशी विनंती कोरियन सरकारने केली. परंतु गोष्ट अशी झाली की लष्कर चीन आणि जपान हे मागे घेण्यास तयार झाले नाही. कारण चीनला असं वाटत होतं की मी जर माझे सैन्य लष्कर मागे घेतले तर जपानचे लष्कर इतर आले तर जपान कोरियाचा ताबा घेईल आणि जपानला असं वाटत होतं मी माझं लष्कर जर घेतले तर चीनचं हस्तक्षेप कोरियामध्ये राहील
आणि दोघांचे एकमत होऊ शकल्या नमुळे त्या दोघांनी आपले लष्कर मात्र मागे घेतले नाही. उलट एक बाब ह्या चीन आणि जपानने केली, ती म्हणजे कोणती, की जपानने असा आग्रह धरला कोरियन सरकारकडे की तुम्ही काय करावं, नव्या सुधारणा अंमलात आणाव्यात. आता तुम्ही नव्या सुधारणा अंमलात आणाव्यात असं म्हणणं जपानचा काही अधिकार नव्हता, कारण कोरियन सरकार स्वायत्त सरकार होती आणि लष्कर जपानचं त्यामध्ये होतं, कुठं कोरियामध्ये आणलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी एक प्रभाव म्हणून किंवा एक आपला दबाव म्हणून कोरियन सरकारवर त्यांनी नव्या सुधारणा आणाव्यात असा आग्रह धरला. आणि ही जी भूमिका आहे, ही भूमिका चीनला मात्र पसंत पडली नाही. ह्या भूमिकेला चीनने आपला विरोध दर्शविला आणि कोरियाने सुद्धा त्यावर सुधारणा करण्यास नकार दिला. कारण जपानचे ऐकणे म्हणजे जपानचे हस्तक्षेप वाढणे असं ही बाब होणार होती राजनैतिकदृष्ट्या. आणि परिणामी काय झालं की 1 ऑगस्ट 1894 रोजी जपानने कोरियाच्या विरोधामध्ये युद्धाची घोषणा केली. तर अशा प्रकारे हा कारण होता अत्यंत महत्त्वाचा की ह्या माध्यमातून चीन आणि जपान युद्ध झाले. आणि चीनच्या तुलनेमध्ये ॲक्च्युली जपानचे लष्कर जे होते अद्ययावत होते आणि या लष्कराला पाश्चात्य युद्ध पद्धतीचे शिक्षणसुद्धा मिळालेले होते. आणि चीनचे सैनिक जर बघितले तर चीनचे सैनिक हे परंपरागत होते, फारसे प्रगत नव्हते आणि चीनची शस्त्रसुद्धा अद्ययावत नव्हती. त्यामुळे हे सैन्य चीनच्या आधुनिक पद्धतीच्या सैन्यासमोर टिकाव धरू शकली नाही आणि परिणामी जपानने काय केलं, चीनच्या आरमाराला धूळ चाडली आणि कोरिया मांचुरियावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. कुठं? कोरिया आणि मांचुरियावर. आणि त्यानंतर थेट चीनच्या मुख्य भूमीवर आक्रमण केले. त्यामुळे चीनला असं वाटलं की आपला टिकाव किंवा निभाव लागणे शक्य नाही आणि चीनला आपला पराभव दिसू लागला. अखेर चीनने जपानच्या समोर घुडगे टेकलेत आणि शिमोनोसेकीचा तह करून युद्धाची समाप्ती केली. अशा प्रकारे हा चीन जपान युद्ध आहे. आणि हा जो शिमोनोसेकीचा तह आहे 17 एप्रिल 1895ला झाला. या तहाच्या अटी काय होत्या आणि कशा प्रकारे हा तह झाला ह्याविषयीची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.